नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण सराव संच 3.1 कडे वळत आहोत. त्यातलं दुसरं गणित पहिले जाऊन घेतलं होतं ना, त्यातलं आपण दुसरं गणित घेऊया. अगदी सोपं आहे. बघा काय दिलंय, पुस्तक जवळ ठेवा. मी आधी सर्व प्रश्न लिहून काढलेले आहेत. आता आपण सर्व उत्तर लिहूया. अगदी सोपे आहे. खालील प्रत्येक बहुपदीमध्ये m च्या तिसऱ्या घाताचा सहगुणक सांगा. आता सहगुणक म्हणजे काय? त्याला लागून असलेली इथे जी संख्या असते गणितातली ती म्हणजेच सहगुणक. आता इथे बघा दिसते का सहगुणक? इथे तुम्हाला काही संख्या दिसते का बेटा? काही दिसत नाही, म्हणजे किती आहे? अदृश्य स्वरूपाची 1. आता इथे बघा दुसरं गणित सहगुणक. आता गणित वाचा. याला m नाहीच आहे, याला m आहे पण तिसरा घात नाहीये, याला तिसरा घात आहे, मग त्याचा सहगुणक किती आला बघा? सहगुणक. अगदी सोपं आहे करण्यासाठी. पुढचा प्रश्न बघा. मी मुद्दाम तुमचा वेळ वाचला पाहिजे म्हणून सर्व प्रश्न लिहून ठेवले, म्हणजे फटाफट उत्तर सांगता येते. -2/3 m चा तिसरा घात. आपल्याकडे जर फक्त m चा तिसरा घात, इथे दुसरा आहे, इथे सातवा आहे आणि इथे पहिला आहे, म्हणजेच काय आपले फक्त तिसऱ्या घाताचे संबंध आहे. बघा मग म्हणजे सहगुणक किती आला? सहगुणक बरोबर -2/3. अगदी सोपे एक मार्काचे गणित आहे. झाले गणित. फक्त तिसऱ्या घाताचा सहगुणक बघायचा होता. संपला प्रकार. पुढचा पुस्तक बघा. खालील माहितीवरून x हे चल वापरायचं आहे आणि वापरून प्रत्येकी एक बहुपदी लिहा. मग त्याचा प्रश्न दिला त्यांनी. 7 कोटी असलेली एक बहुपदी म्हणजे काय? x चा 7वा घात झाली बहुपदी. कळलं? आता पुढे म्हटलंय 35. दुसरा प्रश्न 35 कोटी असलेली द्विपदी म्हणजे ते दोन पद आले पाहिजेत आणि कोटी मात्र त्याची 35 आली पाहिजे. म्हणजे बघा x चल वापरलं, 35वा घात घेतला, दुसरी संख्या तुम्हाला वाटेल ती घ्या 35 पेक्षा लहान, म्हणजे 35 पेक्षा लहान घात असलेली x तुम्ही घेऊ शकतात. म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी x घेऊ शकतात किंवा इथे स्थिर संख्या घेऊ शकता, तुमच्या आवडीची काही पण. आलं लक्षात? आता तिसरा प्रश्न बघा. अगदी सोपा आहे. कोटी किती पाहिजे? 8. पण किती पदी? त्रिपदी. मग 3 पद. पहिले कोटी 8 असलेलं x चल वापरायचंय. पेपर मध्ये काय सांगितलं तुम्ही वापरायचं? x चलाचा कितवा घात दाखवा? x चा 8वा घात दाखवा अधिक. आता 3 पद येण्यासाठी तुम्हाला एक संख्या घ्यायची. कुठली तुम्हाला आवडीची? समजा मला 10 वाटला, पण दुसऱ्या ठिकाणी दोन संख्या घेऊन चालणार नाही. अशा 2 अधिक 10, या दोघांची बेरीज 12 मध्ये द्विपदी होऊन जाईल. मग इथे तुम्हाला काहीतरी चल वापरावा लागेल. समजा मी इथे चल वापरलं x. मग हे चल वापरल्यानंतर या चलाचा घातांक धन असला पाहिजे आणि दिलेल्या प्रश्नापेक्षा लहान असला पाहिजे, म्हणजे 8 पेक्षा लहान. मग तुम्ही तर 7, 6, 5, 4, 3, 2, 1 असं काही घेऊ शकतात. मी 1 ठेवतो. आलं लक्षात? किती सोपं आहे. झालं होतं. मग सर पेपर मध्ये आम्ही असंच लिहायचं का? हो असंच लिहायचं. मात्र इथं लिहिताना हे कंपल्सरी, हे तुमच्या मर्जीचं. हे कंपल्सरी आणि इथे तुमच्या मर्जीचे दोन कुठले तरी. मात्र एक चल आणि एक संख्या असं तुम्हाला लिहावं लागेल. आता बघा मुख्य चौथा प्रश्न अगदी सोपा आहे. खालील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा. तुमच्या पुस्तकात बघा प्रश्न दिलाय. खालील बहुपदीची कोटी लिहा. व्हिडिओ थांबून लिहायचं तुम्ही. कर्निस्थ 5 ही काय झाली? स्थिर संख्या झाली. आपण स्थिर बहुपदीची कोटी पाहिली होती. मग स्थिर बहुपदीची कोटी किती असते? 0 असते. मग इथे लिहायचं कोटी बरोबर 0. तुम्ही एका खाली एक लिहायचं. कसं तुमचा व्हिडिओ कमीत कमी वेळेत झाला पाहिजे, त्यामुळे मी फळ्याचे भाग केलेले आहेत. तुम्ही एका खाली एका वेगळ्या पानावर लिहायचं. तुमच्याकडे पानं असतील. कॉपी टू कॉपी, माशी टू माशी करू नका. तुम्ही असंच लिहित बसाल, असं करू नका. एका खाली एक व्यवस्थित लिहा. हे कोटीचं उत्तर तुम्ही इथं खाली लिहा. मग सर तुम्ही का नाही केलं? बघा इथे मी खाली दाखवलेलं आहे. का? जर खाली दाखवलं असतं तर एका फळ्यात बसलं नसतं, वेळ वाया गेला असता. आता x चा 0वा घात, मोठा घात किती? 0. म्हणजे कोटी किती आली? कोटी बरोबर 0. x चा दुसरा घात कोटी बरोबर किती? 2. तिसरं घेतलं कोटी. चौथं बघा, चौथं घेत बघा. m चा कितवा घात आहे? 10वा घात. मग कोटी किती आली? कोटी बरोबर 10. आता इथं p चा पहिला घात आहे. मग करण्याचं 7 आहे सर, पण ते चल आहे का? नाही. आपण चलाचा मोठात मोठा घात घेतो, म्हणजे कोटी किती आली? कोटी आली 1. आता इथं बघा y चा पहिला घात, y चा तिसरा घात आणि या y चा 5वा घात. बरोबर? तर मग मोठा घात कुठला आहे? तर y चा 5वा घात. मग कोटी किती आली? 5. आलं का लक्षात? आता इथे तिघी चल आहेत 1, 2, 3. इथे एक एक चल होते म्हणून डायरेक्ट उत्तर लिहावं. इथं y चा पहिला, y चा तिसरा आणि y चा 5वा. मोठा कोण आहे? मग
1 3 का 5 तर 5 म्हणून कोटी किती आली 5. आता इथं बघा आपण लिहून दिलं एकापेक्षा जास्त ज्या कोटी असतात बहुपदीची कोटी कशी काढायची तर सर्व पदांची बेरीज करायची बघा. याचा सहगुणक 1 याचा याचा घातांक 1 याचा घातांक 1 याचा घातांक 1 x y z म्हणजे तिघांची बेरीज केली तर उत्तर किती आलं 3. म्हणजे थोडक्यात ह्या पदाचा घातांक किती 3, या पदाचा घातांक बघा 1 अधिक 1 म्हणजे या पदाचा घातांक किती 2 आणि या पदाचा घातांक किती 1. आता मला सांगा सर्वात मोठा घातांक कुठला 3 2 का 1 तर 3 म्हणून कोटी किती आली कोटी बरोबर 3. तसं इथं बघा या पदाचा घातांक बघा 3 आणि 7 10, या पदाचा घातांक बघा 5 आणि 7 येतो 1 6, या पदाचा घातांक बघा 1 अधिक 1 किती 2 म्हणजे आता मोठा घातांक कुठला 10 6 का 2 तर 10 म्हणून कोटी किती लिहिली कोटी बरोबर 10. म्हणजे हे लिहायचे नसतात फक्त हे मनातल्या मनात समजून घ्यायचे असतात. आणि अशा पद्धतीने आपलं या ठिकाणी चौथं दुसरं तिसरं चौथं झालेलं आहे.